सर्वांना नमस्कार। मी उमेश पोखरकर, टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष। आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय शासकीय रुग्णालय येथे करोडो रुपयाची सिटी स्कॅन मशीन बंद आहे। या परिस्थितीमध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते, टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीराम भाऊ पवार हे आज इथं उपोषणाला बसलेले आहेत। याचं कारण असं आहे की आपला दवाखाना जे आहे, हॉस्पिटल जे आहे ते आशिया खंडातलं पहिलं हॉस्पिटल आहे आणि येथे पंचक्रोशीतील लोक इथं उपचारासाठी येत आहेत। तर या इथं निधी भरपूर आलेला आहे, बांधकामासाठी म्हणा किंवा विविध क्षेत्रासाठी, विविध कामासाठी निधीसुद्धा भरपूर आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातले जे कुमकुवत लोक जे आहेत त्यांचे खूप हाल चालू आहेत। हाल तर चालूच आहेत, पण असे कित्येक लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत। आज इथं सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे सिटी स्कॅन इथं करायचं नाही। कोण म्हणते परळीला जा, कोण म्हणते अंबाजोगाईला खाली जावा, शहरात जावा, कोण म्हणते लातूरला जावा। परंतु आज वयोवृद्ध लोकांचे हाल इतके बेकार आहेत, त्यांना महामंडळानं बस फ्री केलेली आहे म्हणून ते अंबाजोगाईत फ्री बसमध्ये येऊन बसून येतात आणि इथं कुठेतरी एक आपल्या कमी पैशामध्ये दवाखाना होईल म्हणून आपण दवाखान्यासाठी इथं येतात। परंतु इथं ते उपचार नसल्यामुळे त्यांना खाली जाण्यासाठी ऑटो रिक्षाला सुद्धा पैसे नसतात। एवढे बेकार पेशंट आम्ही स्वतः बघितलेले आहेत। म्हणून ह्या लोकांच्या जनहितासाठी आम्ही आज इथं बसलेलो आहोत। या लोकांची जी आर्थिक फसवणूक आहे, आर्थिक पिळवणूक आहे, हे कुठेतरी थांबवली पाहिजे। आज बीड जिल्हा म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की आज ओला दुष्काळ इथं झालेला आहे। ओल्या दुष्काळातून सुद्धा शेतकरी त्रस्त झालेला आहे। दिवाळी सण झाला, परंतु दिवाळी लोकांनी केली नाही का, तर स्वतः आर्थिकदृष्ट्या कुंकवत झाल्यामुळं ह्या गोष्टी इथे थांबल्या पाहिजेत आणि हे प्रशासन जागं झालं पाहिजे। आणि आमच्या कोंडीराम भाऊला त्यांचा फोनसुद्धा आला होता। आपले जे वैद्यकीय स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय जे हॉस्पिटल आहे तिथले जे डीन साहेब आहेत त्यांचा सुद्धा फोन आला होता। त्यांचं असं म्हणणं आहे की 10 वर्ष या मशीनची लाईफ असते, तर ती लाईफ त्यांची संपलेली आहे आणि आता इथून पुढे आम्ही तुम्ही निवेदन दिल्यापासून नंतर आम्ही मागणी केलेली आहे। मला एक सांगा, हे काय गावचा बाजार आहे का? तुम्ही म्हणताय किंवा आम्ही 10 लाख रुपये 10 वर्ष लाईफ आहे आणि तुम्ही आता इथून पुढे मागणी केली। मग तुम्हाला माहिती ना 10 वर्ष लाईफ आहे, तर तुम्ही एखादा महिना आधी मागणी करा, 1 वर्ष आधी मागणी करा, 2 वर्ष आधी मागणी करा। असं पण तुम्ही करू शकता। तुम्हाला माहिती एखाद्याची लाईफ इतकी आहे तर महाराष्ट्रामध्ये जे आता बाकीचे हॉस्पिटल चालू त्यांनी असंच का भोंगळा कारभार चालू केलाय का? असं कुठं असतं का? तुम्ही मला सांगा ना, तुमच्यामुळं कित्येक लोकांचे जीव गेले असतील, याचा जबाबदार कोण आहे? याचा जिम्मेदार कोण आहे? मला सर्व टायगर ग्रुपच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो, जे अंबाजोगाईतील राजकीय मंडळी असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। फक्त आणि फक्त या राजकीय लोकांचे आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे हॉस्पिटलवर लक्ष नाही म्हणून हा भोंगळा कारभार चालू आहे।